राग, रुसवा, मतमतांतरे कुठल्या नात्यात नसतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चिडतात, रागवतात. मात्र कोणतीही भावना प्रेमाला झाकून ठेवणारी नसावी, नाही का? आयुष्यात फार कमी वेळा एकत्र गप्पा, एकत्र जेवण या गोष्टी घडतात आणि अशा वेळा गोड आठवणी म्हणून जपता याव्यात असं जगलं पाहिजे. लग्नानंतर पहिल्यांदाच मम्मी, पप्पा आणि बहिणी इतक्या दिवस राहिलेत. गावाकडे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जरा उघडीप मिळाल्यावर म्हटलं चला शेतात जाऊया. भात कसं रुजलंय ते पण बघता येईल आणि येताना शेवग्याच्या पानांची भाजी पण आणूया. पाऊस काय थांबायचं नाव घेईना. बहिणी आणि सौक्षा वड्याखाली आमची वाट बघत थांबले होते. त्यामुळे यांनी पटापटा शेवग्याची पाडाची फांदी मारली आणि पानांच्या ढाळ्या एकत्र करून पाऊस वाढायच्या आधी आम्ही घरी आलो. सगळ्यांनी मिळून भाजी निवडली. 4 हातांनी कामं लवकर उरकतात. त्या भाजीला कांदा, लसूण आणि मिरचीची झणझणीत फोडणी दिली. याचा लॉंग व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलाय. एकदा नक्की बघा, आवडेल तुम्हाला. अशाच व्हिडिओसाठी माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि Insta पेज फॉलो करा. बाय बाय.